आशूच्या बाबतीत आता माझ्या तोंडून काही शब्द निघेल अशी आशा नको बाळगू तू अंशू. दादा, तुम्ही आता माझी काळजी करून स्वतःला त्रास करून घेणं सोडा. इथून पुढे माझ्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही होणार. आता मी इथे न राहणंच योग्य आहे. या अशा अवस्थेत तुला कुठेही जाऊ देणार नाही. कोण काय बोलतील ना त्याला मी तोंड देईन. आपण कधीच कोणासाठी ओझं म्हणून राहू नये असं माझ्या दादाने शिकवलंय मला. अगदी आपल्या जवळच्या मायेच्या माणसांसाठी सुद्धा. तू माझ्यावर कितीही रागवलास, बोलला नाहीस, तरी या जगात माझ्यावर सगळ्यात जास्त माया तुझी आहे हे माहितीये मला. तू नको ना जाऊ प्लीज. मी नाही जाऊ देणार तुला. मी पण येते तुझ्या बरोबर. येते दादा. तू सांग ना तिला. काहीही झालं तरी बाळाला या सगळ्याची शिक्षा होऊ द्यायची नाही. कदाचित आमच्या सगळ्यांचंच आपापल्या परीने चुकलं असेल, पण मी काहीही झालं तरी बाळाला या सगळ्याची झळ लागू देणार नाही. बावळटच का ग तू जरा? वहिनीचं घर सोडून फिरत असताना माझी आठवण नाही आली? मला आत्ता कुठेच ते सांग. सांगणार आहेस की नाही? फायर गार्ड तिथून एक पाऊस सुद्धा हलायचं नाही. हल्लीस ना तर याद राख, काठ माझ्याशी आहे. मुस्काट फोडेन तिकडे येऊन तुझं. मी तिकडे पोचते. चल बाय. मला कुणावर ओझं बनून राहायचं नाहीये किती. ए बाई, असं काहीतरी मूर्खासारखं बोलून ना डोक्यात जाऊ नकोस बाय. वा, काय श्रीमती किटी उर्फ झाशीची राणी, इतक्या उशिरा या फाईव्ह गार्डन मध्ये काय हितगुज चाललंय? नाही म्हणजे या गरीब प्रामाणिक इन्स्पेक्टर होळकरलाही कळते. अशू चल, रिकामी बडबड करायची सवय. पण अशा प्रकारे पापाचा घडा भरेल असं वाटलं नव्हतं मला. ए निघायचं, कळलं ना? काळजी घे मैत्रिणीची. आणि काही लागलं तर कळव. ते बाळ आशूच आहे. ते बाळ माझं आहे, माझं. आणि म्हणून त्या बाळाची संपूर्ण जबाबदारी मी घेणार. ते बाळ जितकं तुझं आहे ना तितकंच आशूचं देखील आहे. आपण जास्त पैसे देऊन आपली जबाबदारी पूर्ण केली. करार होता त्याप्रमाणे, कराराप्रमाणे अश्विनीनं बाळाला आपल्या स्वाधीन करायचं होतं आणि निघून जायचं होतं. आणि म्हणूनच जर ती आजही बाळाला आपल्या स्वाधीन करून गेली तरी ते कराराला धरूनच असेल. आजपर्यंत फक्त तुझ्यासाठी खूप संयमानं वागलो मी. फक्त तुझ्यासाठी सगळे अपमान सहन केले. अश्विनीचं बरोबर असताना, तिची बाजू पूर्णपणे पटत असताना सुद्धा मी तुझा हात सोडला नाही. पण आता माझ्या संयमाचा अंत पाहू नकोस स्मिता. यापुढे एक अक्षरही बोलू नकोस. मी म्हंटल एक अक्षरही बोलू नकोस.